सरकारी अनास्थेमुळे महाराष्ट्रात आणखी एका छोट्या कंत्राटदाराचा जीव गेलाय। नांदेडच्या गजानन देवकते यांचे 2 वर्षापासून सरकारकडे 2 कोटी थकले। वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनानं त्यांचे पैसे दिले नाही। त्या आर्थिक विवंचनेतून देवकते यांनी टोकाचं पाऊल उचललं। या माऊलीचं कुंकू आज पुसलं गेलंय। मूळचे नांदेडचे छोटे कंत्राटदार गजानन देवकते यांचा प्रशासनानंच बळी घेतला। गजानन देवकते हे मुंबईत सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम घ्यायचे। सरकारनं कामं तर करून घेतली, पण 2 वर्षांपासून 2 कोटींचं बिल काही दिलं नाही। अखेर आर्थिक विवंचनेतून नवी मुंबईतल्या घरी गळफास घेऊन गजानन देवकते यांनी जीवन संपवलं। मार्च पासून ते खूप मानसिक तणावामध्ये होते। त्यांना वाटलं मार्चमध्ये बिलं निघतील, पण फेगडे साहेब बोले मी काढतो बोलून त्यांना पुढे ढकलले। पण मार्च झाल्यावर ते बोलले आता नाही निघू शकत बोलले। तोपर्यंत त्यांची बदली झाली। मग आता ते पुढच्या मार्च शिवाय फंडिंग बिल निघत नाही, रेग्युलरची बिल पण निघत नाहीत। शेवटच्या टप्प्यावर टेबलवर पेपर येऊन सुद्धा सह्या झाल्या तरी कोणी बिल काढत नाहीत, म्हणून ते मानसिक तणावामध्ये गळफास घेण्याचा प्रयत्न घेतला। मला उघड्यावर टाकून गेला। माझी मुलं बाळ कशी शिकतील, त्यांच्या शाळेची फी भरायची आहे। माझी मुलं 4थीला आहे, हा 2रीला आहे। त्याला 75,000 फी आहे, याला 60,000 आहे। त्यांची फी भरण्याचे पैसे नव्हते। शाळेतून फोन यायचे, शाळेतून काढून टाकायचे। गोल्ड लोन केलं होतं आम्ही। आमचे दागिने, त्यांच्या आईचे दागिने, माझे दागिने त्यांनी बँकेमध्ये ठेवून त्यांनी बाहेरचे व्याजी काढून त्यांनी कामात पैसे घातले। कामात पैसे टाकून सुद्धा त्यांचे पैसे येत नव्हते। आत्महत्या कशामुळे केली वाटते तुम्हाला? काय नेमकं कारण? याच्यामुळे केली, दुसरं काही कारण नाही। म्हणायला जरी कंत्राटदार असले तरी नांदेडमधलं गजानन देवकते यांचं घर पाहून त्यांची परिस्थिती कुणाच्याही लक्षात येईल। आई आणि पत्नीचं सोनं नाणं गहाण ठेवून सरकारची कामं त्यांनी केली। वारंवार पत्रव्यवहारही केला, पण या छोट्या कंत्राटदाराचे पैसे प्रशासन देऊ शकलं नाही। देवकते यांच्या पत्नीनं भूषण भेगळे नावाच्या अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केलेत। बिलं काढण्यासाठी 5 लाख दिले, पण तरीही भूषण भेगळे पैसे मागत होता। अखेर आर्थिक विवंचनेतून पतीनं गळफास घेतल्याचा आरोप शीतल देवकते यांनी केलाय। भूषण भेगडे साहेब पैसे मागत होते। त्यांनी आधी त्यांना 5 लाख दिले असे मला बोलले, तरी पण आणखी तो बोलतो तुम्ही दिले नाही म्हणून आणखीन परत 5 लाख मागत होता, म्हणून त्यांनी बिलं नाही काढली। त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे। त्यांनी खूप त्रास दिलाय त्यांना, म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे। ती माझ्या डोळ्यासमोर झाली पाहिजे। गजानन देवकते हे एकटेच टोकाचं पाऊल उचलणारे नाहीयेत। आत्तापर्यंत महाराष्ट्रात 7 जणांनी जीव दिलाय, तर कंत्राटदारांचे 86,000 कोटी रुपये सरकारनं दिलेले नाहीत अशी माहिती कंत्राटदार महासंघानं दिली आहे। आणि 8 दिवसात बिलं न दिल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा कंत्राटदार महासंघानं दिलाय। 86,000 कोटीची थकबाकी असताना कंत्राटदारांच्या वाटेला तुटपुंजी काहीतरी रक्कम द्यायची आणि आम्हाला सांगायचं की आम्ही विकासाचं पर्व करतोय, तर तसं नाहीये। जो छोटा कंत्राटदार वर्ग आहे त्याला त्याचा निधी मिळत नाहीये, आणि ह्या निधी न मिळाल्यामुळे वेळेमध्ये कंत्राटदारांवरती आज ही वेळ आलेली आहे। आमची शासनाला अत्यंत नम्रतेची विनंती आहे, इमारत दुरुस्तीचं हेड असेल आणि इतर हेड हे तुम्ही तातडीने त्या ट्रेसमध्ये टाका आणि जास्तीत जास्त रक्कम कंत्राटदारांना उपलब्ध करून द्या। आणि जर तुम्हाला हे करायचंच नसेल तर आम्हाला सर्वस्व सोडून रस्त्यावरती उतरून आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। सरकारनं बिलं थकवल्यानं 1 दिवस आधीच राज्यभरातील कंत्राटदारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती। तर सरकारकडे हजारो कोटी रुपये कुंभमेळ्यासाठी आहेत, पण कंत्राटदारांचे पैसे द्यायला सरकारकडे पैसे कसे नाहीत असा सवाल विरोधकांनी केलाय। आपल्याला मी हे अनेक दिवस सांगतोय, गेले 1.5-2 वर्ष सांगतोय की अनेक बिलं ही थकीत आहेत। कंत्राटदार जे जेन्युइन काम करतात त्यांची बिलं थकीत असतात। जे कंत्राटदार मंत्र्यांच्या खिशाचे खड्डे भरतात त्यांची बिलं बरोबर सोडली जातात। मोठ्या कंत्राटदारांचे 100 कोटीच्या वरचे एक कंत्राट दाखवा। महाराष्ट्रामध्ये 6वी घटना आहे आत्महत्या केलेल्या ठेकेदारांची। छोट्या कंत्राटदारांचे पैसे द्यायला पैसे नाही। 20 पॅकेज 5-5 हजार कोटीचे 16 ठेकेदारांनाच वाटून दिलं जातं, आणि या लोकांचे पैसे देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत आणि कुंभमेळ्यासाठी मात्र पैसे आहेत। मला वाटतं की सरकारच्या आकलेचे दिवाळे निघाले। शेतकरी आत्महत्या करतो, विद्यार्थी आत्महत्या करतो, आता कंत्राटदार आत्महत्या करायला लागलाय, म्हणजे या राज्यात कोणीही सुरक्षित नाही। कंत्राटदाराच्या आत्महत्या अतिशय दुर्दैवी आहे, त्याचं कुणीही समर्थन करत नाही। परंतु कंत्राटदारांचं पेमेंट तातडीनं व्हावं, ते सीमलेस व्हावं, यासाठी मुख्यमंत्री
आता तरी सरकारनं त्वरित पावलं उचलण्याची गरज आहे. सर्वच कंत्राटदार शेकडो कोटींवाले नाहीत. गजानन देवकते यांच्यासारखे छोटे कंत्राटदार अजूनही मंत्रालयात खेटे घालतायत. अक्षय मंकणीसह ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.